सद्गुरुभ्यो नमः। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार, मी रवींद्र हानगड गुरुजी आपल्या पूजा अर्चा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। आपल्याला माहितीच आहे की आपल्या हिंदू धर्माच्या वर्षाचा प्रारंभ हा चैत्र महिन्यापासून सुरू होतो आणि ह्याचे प्रतीक म्हणून आपण आपल्या घरामध्ये गुढीपाडवा हा सण साजरा करतो। तर ह्या गुढीपाडव्यामध्ये काय अध्यात्म आहे, काय चैतन्य आहे, काय विज्ञान आहे हे आपल्याला माहिती आहे का, हे आपण आता समजून घेण्याचा प्रयत्न करूया। ह्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली। या सृष्टीच्या निर्मितीचा दिवस म्हणून आपण हा पाडवा सुरू करतो। पाड म्हणजे काय तर पूर्ण, आणि वा म्हणजे काय तर वृद्धिंगत करणे। ह्या दिवसापासून आपल्या कर्माची वाढ होते आणि ह्या दृष्टिकोनातून आपण हे कर्म वृद्धिंगत करायचं असतं, म्हणून या दिवसाला आपण काय म्हणतो, पाडवा म्हणतो। याच दिवशी रामाने वालीचा वध केला आणि विजय आपण साजरा करतो। शालिवाहन या राजाने शत्रूचा पराभव केला आणि त्या विजयाचे प्रतीक म्हणून आपण गुढी उभारतो, म्हणून या गुढीला विजयध्वज असेही म्हणतात। ह्या गुढीला ब्रह्मध्वज असेही म्हणतात। का म्हणतात? कारण ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, त्या ब्रह्मदेवाची पूजा म्हणून याला काय म्हणतो आपण, ब्रह्मध्वज असे म्हणतो। ह्या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होते, म्हणून या दिवसाला संवत्सरारंभ असेही म्हणतात। हा दिवस हा महिन्याचा पहिला दिवस असतो, नवे वर्षाचाही पहिला दिवस असतो, म्हणून याला वर्ष प्रतिपदा असे म्हणतात। ह्या महिन्याच्या म्हणजे चैत्र महिन्याच्या प्रतिपदेपासून नवमीपर्यंत जे नवरात्र साजरे केले जाते त्या नवरात्राला वासंतिक नवरात्र असे म्हणतात, म्हणून या दिवसाला वासंतिक नवरात्रारंभ असेही म्हणतात। आता हे जे आपण पूजन करतो, गुढीपाडवा करतो, ते या गुढीपाडव्यामध्ये काय विज्ञान आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। या गुढीला आपण ब्रह्मध्वज म्हणतो। हा गुढीचा हे जे गुढीचं प्रतीक आहे, हे गुढी म्हणजे विजयाचे प्रतीक आहे, म्हणून आपण विजयाचे प्रतीक म्हणून याला विजयध्वज पण म्हणतो। ही विजयाचे प्रतीक असल्यामुळं आपली ही गुढी ही जास्तीत जास्त उंच असली पाहिजे, म्हणून गुढी उभारताना किमान 10 फूट लांबीचा वेळूचा बांबू घ्यावा। वेळूचंच का तर या वेळूला वंशवृक्ष असे म्हणतात, आणि हा वंशवृक्ष असल्यामुळं आपल्या घराण्याचा वंश वाढावा, आपल्या घराण्याची संपत्ती वाढावी, आपल्या घराण्याच्या कर्माची पण वृद्धी व्हावी, ह्या दृष्टिकोनातून वेळूचा वृक्ष हा वेळूचा बांबू म्हणजे बांबू हा आपण कशासाठी वापरतो तर गुढी उभारण्यासाठी वापरतो। तर ह्याचा विधी काय आहे तर सर्वात प्रथम सकाळी उठून सडासंमार्जन करून घर स्वच्छ करून घ्यावं। दरवाजाला आंब्याची तोरणं, फुलाची तोरणं लावावीत। त्याच्यानंतर स्नान करून घरातल्या देवांची पूजा करावी। ज्या ठिकाणी आपण गुढी उभारणार आहे त्या ठिकाणी रांगोळी काढावी, रांगोळीचं स्वस्तिक काढावं, छान प्रकारे रांगोळी काढून त्याच्यावरती पण पाठ ठेवावा। त्याच्यानंतर जे आपण गुढीसाठी जो बांबू घेणार आहे तो बांबू आपण स्वच्छ धुवून घ्यावा, त्याला गंधाचे ठिपके लावावेत, त्याला गंध लावावा, त्याला हळदी कुंकू लावावे, त्याला एक छानपैकी भरजरी लाल, केशरी, पिवळ्या रंगाचे किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र बांधावे। त्याच्यानंतर आंब्याचा ढाळा, कडुनिंबाचा पाला बांधावा, त्यानंतर गाठी बांधाव्यात आणि सर्वात वरती असा कलश ठेवावा। अशा प्रकारे चांगली गुढी सजवून घ्यावी, त्याला हार वगैरे घालावा, आणि त्यानंतर हा जो कलश आहे या कलशाला कुंकवाने किंवा अष्टगंधाने छानपैकी स्वस्तिक काढायचे। स्वस्तिक जमत नसेल तर 5 ठिकाणी कुंकवाचे रेषा ओढायच्या, आणि नंतर हा कलश आहे त्या गुढीवरती असा ठेवायचा। असा का ठेवायचा तर चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून आसमंतात जे काही प्रजापती लहरी असतात त्या लहरी पृथ्वीच्या दिशेने पृथ्वीचं कल्याण करण्याकरता येत असतात,
आणि ह्या कल्याणकारक लहरी आपल्या वास्तूमध्ये जास्तीत जास्त याव्यात म्हणून हा कलश जो आहे हा कलश अँटिनाचं काम करतो आत्ताच्या भाषेमध्ये. म्हणजे जास्तीत जास्त प्रजापती लहरी खेचून आपल्या घरामध्ये त्या आणल्या जातात. त्याच्यानंतर तो सजून झाल्यानंतर हा कलश त्याच्या गुढीवरती असं लावायचा. त्यानंतर पूर्ण गुढी व्यवस्थित बांधून घ्यायची, पूजेची पूर्ण तयारी करायची. पंचोपचार पूजा किंवा षोडशोपचार पूजा ज्याप्रमाणे तुम्हाला शक्य असेल त्याप्रमाणे आपण ती पूजा करायची. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पंचोपचार पूजा कशी करायची, षोडशोपचार पूजा कशी करायची याची आपण पूर्णपणे माहिती दिलेलीच आहे. त्याप्रमाणे तुम्हाला जसे शक्य असेल त्याप्रमाणे पूजा करायची. गुढी उभारताना गुढीचा एक मंत्र आहे, तो कोणता आहे? तसा हात जोडायचा आणि म्हणायचं ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्टफलप्रद प्राप्तेस्मिन् वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरु. म्हणजे काय? हे ब्रह्मध्वजा, तुला माझा नमस्कार असो. तू सर्व मनोकामना पूर्ण करणार आहेस. माझ्या घरात मंगल कार्य गोष्टी घडून आणण्यासाठी या नववर्षाच्या प्रारंभी हे ब्रह्मध्वजा मी तुला प्रार्थना करीत आहे, अशी प्रार्थना करायची. तर यामध्ये आपण कडुनिंबाचा पाला सांगितला लावायला. तो का सांगितला तर कडुनिंबामध्ये जास्तीत जास्त आयुर्वेदिक औषधी गुणधर्म असतात. कडुनिंब ही औषधी वनस्पती असल्यामुळे ती जरी चवीला कडू असली तरी तिचे औषधी गुणधर्म मानवाला आरोग्यदायक असतात. हे औषधी गुणधर्म आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात. चैत्र महिन्यामध्ये वसंत ऋतूपासून हळूहळू उष्णता वाढत जाते आणि ह्या कडुलिंबामध्ये जो शीतलता गुणधर्म असतो तो शीतलता गुणधर्म आपल्या शरीराला जास्तीत जास्त मिळावा म्हणून कडुनिंब हा गुढीला बांधला जातो. त्याच्यानंतर पूर्ण पूजा झाल्यानंतर नैवेद्यसुद्धा हा कशा सांगितला आहे? कडुनिंबाच्या चूर्णाचा सांगितला आहे. तर ते कसं तयार करायचं? तर कडुनिंबाचे पानं, थोडी हरभरा डाळ, थोडं मध, जिरे, हिंग हे सगळे एकत्र करून त्याचं चूर्ण करायचं आणि त्या चूर्णाचं काय करायचं? नैवेद्य दाखवायचा. अशा प्रकारे पूर्ण पूजा झाल्यानंतर आरती करावी, प्रार्थना करावी. प्रार्थना केल्यानंतर पंचांग पूजन करण्याची पद्धत आहे. तर पंचांग पूजन का करतात? तर संवत्सराच्या आरंभापासून वर्षभरापर्यंत तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण या 5 अंगाने जे काय पंचांग तयार होते या 5 अंगाची माहिती आपण घ्यायची असते. वर्षभरामध्ये पर्जन्यमान कसं राहणार आहे, वर्षभरामध्ये उष्णतेचं प्रमाण कसं राहणार आहे, वर्षभरामध्ये राजकीय, आर्थिक, सामाजिक परिस्थिती कशी राहणार आहे याबाबत सर्व शास्त्रकारांनी विचार करून अभ्यास करून वर्षाचा अंदाज बांधलेला असतो. तर हे पंचांग फल आपण काय करायचं? पहिलं श्रवण करायचं. जर पूजनासाठी तुम्ही पुरोहित बोलवले असतील तर पुरोहितांची पूजा करून ते पुरोहितांकडनं पंचांगाची पूजा करून घ्यायची आणि त्या पुरोहितांकडनं पंचांग श्रवण करायचं. हे जर शक्य नसेल, पुरोहित जर पूजेला नसेल तर जो कोण पूजेला बसलेला कर्ता पुरुष असेल त्यानेच काय करायचं? पंचांगाचं पूजन करायचं. तर हे कसं करायचं? तर हे जे पंचांग आहे या पंचांगावरती जर गणपतीचं चित्र असतं त्या गणपतीचं पहिलं पूजन करायचं. म्हणजे गणपतीचं पूजन करून ह्याच वेळेला सरस्वती देवतेचं पूजनसुद्धा करायचं आणि या पंचांगाचं पूजन असं करून त्याला गूळ खोबरे किंवा दूध साखर याचा नैवेद्य समर्पण करायचा. आणि त्यानंतर पान क्रमांक 4 वरती संवत्सर फळ दिलेलं आहे. हे संवत्सर फळ चांगलं सर्वांनी पुरोहितांकडनं ऐकायचं किंवा आपण स्वतः मोठ्यांनी वाचायचं. याला पंचांग श्रवण असे म्हणतात. त्याचबरोबर आता आपण कडुनिंबाचा उपयोग अजून काय काय होतो ते आपण पाहूया. कडुनिंब हे पाण्यात टाकून त्याचं जर स्नान केलं त्या पाण्याने तर आपल्याला त्वचारोग होत नाही. कडुनिंबाच्या जी काडी असते त्या काडीने आपण दात घासले, सुरुवातीला तुम्ही कडू लागेल ते, पण नंतर मात्र तुम्हाला ते हळूहळू गोड लागू लागेल आणि त्यामुळं तुमच्या दाताच्या हिरड्या आणि जबडे हे दोन्ही काय होतात? मजबूत होतात.
कडुनिंब हे धान्यामध्ये जेव्हा आपण ठेवतो तेव्हा धान्यालासुद्धा कीड लागत नाही. त्यानंतर कडुनिंबाचा पाला ज्यावेळेला आपण जाळतो त्यावेळेला कुठलेही कीटक होत नाही. एवढे कडुनिंबाचे औषधी उपयोग आहेत आणि म्हणून ह्या कडुनिंबाचा उपयोग आपण या वर्षारंभी करायचा असतो. त्यानंतर अशा प्रकारे गुढीची पूजा झाल्यानंतर दुपारी 12 वाजता जो काही तुम्ही जेवणासाठी पंचपक्वान्नाचा नैवेद्य केला असेल तो नैवेद्यसुद्धा गुढीला समर्पण करावा. संध्याकाळी सूर्यास्ताच्या सुमारामध्ये गुढीचं विसर्जन करावं. त्यानंतर पुन्हा पंचोपचार पूजा करावी. दूध आणि साखरचा नैवेद्य आपण समर्पण करायचा. गुढी उतरवल्यानंतर जो कलश असतो त्या कलशामध्ये प्रजापतीचं जास्तीत जास्त तत्त्व ग्रहण झालं असल्यामुळं ते पाणी पिण्यासाठी वापरावे. जे ह्या कलशामध्ये पाणी घेऊन ते पाणी घरातल्या सर्व लोकांनी प्यावे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा जर कलश तुम्ही रोज जर पिण्याच्या पाण्यासाठी वापरला तर तुमचं आरोग्यसुद्धा उत्तम राहील. त्याच्यानंतर ते जे वस्त्र आपण गुढीला बांधलेलं आहे ते गुढीचं वस्त्र हे आशीर्वादाचं वस्त्र असल्यामुळं ज्या ठिकाणी तुम्ही वस्त्र ठेवता त्या ठिकाणी वस्त्र ठेवावं. किंवा जर तुम्ही साडी त्याला नेसवली असेल गुढीला तर ती साडीसुद्धा महिलांनी परिधान केली तरीसुद्धा चालू शकते. गाठीचा प्रसाद सर्वांनी घरामध्ये घ्यावा. यानंतर अजून एक महत्त्वाचं सांगायचं झालं तर हा गुढीपाडवा हा जो सण आहे तर पंचांगशास्त्रानुसार 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त समजला जातो. 3.5 मुहूर्त म्हणजे कुठले तर पहिला मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. त्याच्यानंतर वैशाख महिन्यामध्ये येणारा अक्षय तृतीया, अश्विन महिन्यामध्ये येणारा विजयादशमी सण आणि कार्तिक महिन्यामध्ये येणारा दिवाळीचा पाडवा. तर यामध्ये गुढीपाडवा, विजयादशमी आणि अक्षय तृतीया हे 3 पूर्ण मुहूर्त असतात आणि दिवाळीचा पाडवा हा अर्धा मुहूर्त असतो. ह्या 3.5 मुहूर्तावरती कोणतेही शुभ कार्य केले तरी त्या कार्याची काय होते वृद्धी होते. मात्र अक्षय तृतीया हा दिवस वगळता बाकी या 3ही दिवशी वास्तुशांतीचा विधी मात्र करू नये. कारण चैत्र महिना आणि अश्विन महिना हा वास्तुशांतीचा मुहूर्त नसल्यामुळं चैत्र महिन्याच्या दिवशी फक्त तुम्हाला नवीन घरात जर राहायला जायचं असेल तर फक्त तुम्ही गृहप्रवेश करू शकता आणि वास्तुशांती मात्र नंतर तुम्ही येणाऱ्या अक्षय तृतीयेला किंवा अक्षय तृतीयेच्या नंतर जे काही वैशाख महिन्यामध्ये, ज्येष्ठ महिन्यामध्ये मुहूर्त असतील किंवा श्रावण महिन्यामध्ये मुहूर्त असतील त्यावेळी तुम्ही वास्तुशांती करू शकता. याच दिवशी सर्वसंकटांचा नाश व्हावा म्हणून वर्षारंभीच महाशांती केली जाते. यामध्ये नमस्ते बहुरूपाय विष्णवे नमः या मंत्राने विष्णूचे पूजन केले जाते आणि त्यानंतर गुढीचा म्हणजे ब्रह्मध्वजाचा आशीर्वाद सर्वांना मिळतो अशी त्या ठिकाणी श्रद्धा आहे. अशा प्रकारे आपण गुढीपाडव्याचे पूजन, गुढीपाडव्यामागे असणारे आध्यात्मिक कारण, वैज्ञानिक कारण, त्यामध्ये असणारे धार्मिक कारण हे आपण बघितले. याप्रमाणे आपण जास्तीत जास्त घरी पूजन करा आणि गुढीपाडव्यामधून जो काही तुम्हाला ईश्वराचा आशीर्वाद मिळेल तो आशीर्वाद जास्तीत जास्त तुम्हाला मिळावा. हे येणारे संपूर्ण संवत्सर आपल्याला सुखाचे, शांतीचे, भरभराटीचे, महत्त्वाचे म्हणजे चांगल्या आरोग्याचे जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. शुभम भवतो. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतो. आपल्याला हा एपिसोड कसा वाटला हे कमेंट्समध्ये जरूर लिहा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. सर्वांना ज्ञान मिळेल याप्रमाणे तुम्हीही प्रयत्न करा. धन्यवाद. शुभम भवतो.